भाजप नेते निरंजन डावखरे यांनी ठाण्यातील परिवहन कार्यक्रमात गैरहजर असल्याचं कारण स्पष्ट केलंय। मुंबईत प्रदेशाची महत्त्वाची बैठक असल्यानं निरंजन डावखरे मुंबईत उपस्थित असल्याचं त्यांनी सांगितलं। तर रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वाची बैठक होती। वारंवार असं होत नसून चुकीचं चित्र उभं केलं जात आहे असं देखील ते यावेळी म्हणालेत। मेट्रो संदर्भातील बैठकीत उपमुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित असून त्यांच्याशी अतिशय चांगला संवाद झाल्याची माहिती निरंजन डावखरे यांनी दिली आहे। पत्रिकाही होती आणि पत्रिकेमध्ये माझं नावही होतं। आपण जे बोलतोय ते खरं आहे, पण प्रदेशाची एक महत्वाची बैठक ही लागलेली होती। माननीय चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आणि त्या बैठकीला सरचिटणीस म्हणून मला उपस्थित राहणं हे अनिवार्य होतं। त्या दृष्टिकोनाने मी मुंबईला त्या नियोजित बैठकीमध्ये होतो आणि त्याच्यामुळे या कार्यक्रमाला माझी उपस्थिती। पाहुयात पुढची बातमी। वंदे मातरमच्या मुद्द्यावर चित्रवाघ आक्रमक झालेला पाहायला मिळतात। देशाच्या सन्मानासाठी 100 वेळा वेडी ठरवायला तयार आहे। विजय वडेट्टीवारांच्या टीकेला चित्रवाघ यांचं प्रत्युत्तर आहे। देशभक्तीच्या मुद्द्यावर उत्तर द्या, वाघांचा वडेट्टीवारांना सवाल। वंदे मातरमच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे। वंदे मातरमचा अनादर सहन न करणे हा वेडेपणा असेल तर देशाच्या सन्मानासाठी मी 100 वेळा वेडी ठरायला तयार आहे असं चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलंय। तसंच देशभक्तीच्या मुद्द्यांवर उत्तर देण्याऐवजी महिलांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर वैयक्तिक टीका केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। मुंब्राला वर्षानुवर्ष त्या ठिकाणी मोठा डोंगर आहे आणि तिथे मुंब्रा देवीचं मंदिर आहे। आज सुद्धा कित्येक जणांचं, कित्येक कुळाचं कुलदैवत म्हणून मुंब्रा देवीकडे बघितलं जातं, प्रार्थना केली जाते। आणि म्हणून जर मुंब्रा देवीचं नाव त्या स्थानकाला जर लागत असेल तर त्याच्यात वाईट काय आहे? मी राहते प्रभादेवीला, त्याचं नाव आधी एल्फिस्टन रोड होतं, परंतु त्याचं नाव बदलून प्रभादेवीचं मंदिर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या ठिकाणचे भाविक किंवा आपण ज्याला काय म्हणू की तिथली कुलदेवता, मूळ देवता म्हणून त्या स्टेशनचं एल्फिस्टन रोड हे नाव बदलून आज तिथे प्रभादेवी नाव आहे। वाईट आहे का? त्याच पद्धतीने कळवा नाव बदलून जर मुंब्रा देवीचं नाव लागत असेल तर त्यात वाईट काय आहे?